सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचा मुख्य दिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होते। अभ्यंग स्नानाने सुरू झालेला हा मंगलमय दिवस घराघरात लावलेल्या पणत्यांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः उजळून निघालाय। धुळ्यातील देवपूर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 2 ची पुरुषोत्तम कॉलनी सामाजिक कार्यकर्ते मोहित देसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राम मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी संपूर्ण प्रभागातून नागरिकांनी एकत्रित येत राम मंदिरात तब्बल 1100 दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री यांनी प्रथम दिवा मंदिरात लावून दीपावलीच्या उत्सवाला सुरुवात केली। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 मध्ये तब्बल 11,000 दिवे वाटण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सगळ्यांना जय श्रीराम। जय श्रीराम। आज दिवाळीची सुरुवात झाली। आज पुरुषोत्तम कॉलनीमध्ये सगळ्यात मोठं भव्य दिव्य राम मंदिर आहे। या राम मंदिराच्या ठिकाणी पुरुषोत्तम कॉलनी सगळे रहिवासी मिळून आम्ही सकाळपासून प्रत्येक घरोघरी जाऊन पंथी वाटप केली। प्रत्येकाला आश्वासन दिलं की सायंकाळी प्रत्येकाने पंथी 11 पंथी प्रत्येकाकडून घेऊन येणे व इथं 1100 पंथींचं दीपपूजन करणे, जेणेकरून देवदेश धर्म हा टिकवण्यासाठी नुसतं सामाजिक कार्य करून चालत नाही। अनुप भैया अग्रवाल धर्मयोद्धा आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं आहे की नुसतं समाजकार्यासोबत देवदेश धर्म कसं टिकल, एरियातले देवळं मंदिरं कसे जागृत होतील, कसं समाजापर्यंत संस्कृती व धर्माची प्रसारणा होईल, याच उद्देशाने आम्ही हा अजेंडा उचलला आहे। व याच पद्धतीने या पूर्ण वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रत्येक देवळामध्ये जाऊन 1100 पंथींचं पूजन आम्ही कालपासून चालू केलं आहे। एवढंच सांगतो व माझे 2 शब्द संपतो।